नमस्कार. मी डॉक्टर आरती दातार. अध्यात्म म्हणजे अंतरंगीचं सौंदर्य जाणणं भाग 2. मनाची प्रसन्नता टिकवण्यासाठी, आयुष्यभर कार्यरत राहण्यासाठी प्रवृत्ती आणि निवृत्ती या मनाच्या वृत्तींचा विचार विवेकाने करणं अत्यावश्यक आहे. प्रवृत्तीचं फारसं नियोजन कधी करावं लागत नाही, कारण प्रवृत्ती सहज आहे. पण निवृत्तीचं नियोजन मात्र प्रवृत्तीत असतानाच करावं लागतं. निवृत्ती म्हणजे मनाचं गोठलेपण नाही. निवृत्ती म्हणजे विरक्ती. निवृत्ती म्हणजे पलायनवादही नाही. निवृत्तीच्या आखणीतली प्रवृत्तीच असते. प्रवृत्तीत असताना जीवनाचा अर्थ अनुभवाने उलगडता येतो. हे उलगडणं म्हणजे निवृत्ती. कर्मप्रवृत्ती आणि कर्मनिवृत्ती या दोन्ही वृत्ती एकत्र नांदतात. मनाच्या जाणीवा परिपक्व झाल्या की प्रवृत्तीतूनच निवृत्तीची अत्यंत सुंदर वाट आपल्याला दिसायला लागते. प्रवृत्तीतून आनंद मिळवला, आता निवृत्तीत आनंदासाठी निरपेक्ष वृत्तीने सतत काम करायचं. एवढाच प्रवृत्ती आणि निवृत्तीतला फरक आहे. ते एकाच मनाचं संमोहन आहे. कविवर्य बाबू बोरकर असं म्हणतात की मी पण त्यांचे पक्व फळावरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. मनाची परिपक्वता, प्रसन्नता फार महत्त्वाची आहे. ज्यांनी मन जिंकलं त्यांनी जग जिंकलं. मन संस्कार संपन्न असलं की मनाभोवती आनंदाचा आवार घालता येतं. मन ही देवता, मन ही ईश्वर, मनसे बडा न कोय. जगसे चाहे भागले प्राणी, मनसे भागन पाय. मनसे कोई बात न छुपे, मन के नयन हजार. इस उजले दर्पण पे पाणी, धूल जमाना पाय. तोरा मन दर्पण कहलाये. मनाचे श्लोक म्हणजे आपुलाची आपणाची संवाद आहे. आपल्या वैचारिक विश्वाच्या परिवर्तनाचं सुलभ शास्त्र म्हणजे समर्थांचे 205 मनाचे श्लोक. आपल्या मनातला प्रत्येक विचार आपल्याला आकार देत असतो. मन शांत नसेल तर भौतिक संपत्ती सुखासीनता काय कामाची आहे. मनाचे श्लोक म्हणजे मनाचा प्रयत्नपूर्वक केलेला विकास. मनाचे श्लोक म्हणजे मन पिंजून काढणारं मनाचं ब्युटी पार्लर आहे. समर्थांनी समाज मनाला सांगितलेली दिनचर्या फार महत्त्वाची आहे. प्रातःकाळी लवकर उठावं. ब्राह्म मुहूर्तावर उठलं की ती वेळ अति शांत, मंगल, प्रसन्न आणि सात्विक असते. या पवित्र वातावरणात मन लवकर एकाग्र होतं. प्रभाते मनी राम चिंतित जावा, अशा शांत वेळी भगवंताचं चिंतन मनोमन करावं. रोज काहीतरी पाठांतर करावं. शरीराला व्यायाम जसा आवश्यक आहे तसा बुद्धीसाठी, स्मरणशक्तीसाठीही व्यायामाची नितांत गरज आहे. अलीकडे अल्झायमरच्या दुखण्याचं प्रमाण वाढते. त्यासाठी बुद्धीचा आणि स्मरणशक्तीचा व्यायाम नक्की गरजेचा आहे. शरीरशुद्धीनंतर ध्यानधारणा करावी. सूर्योदय आणि सूर्यास्त या वेळेला अग्निहोत्र केल्यास घरातलं वातावरण शुद्ध आणि पवित्र होतं. अग्नी ही ज्ञानाची आणि बुद्धीची देवता आहे. पूजनानंतर समर्थ अल्पाहार सेवन करायला सांगतात. अल्पाहारानंतर दिवसभराच्या कामाला सुरुवात करावी. उद्योग, नोकरी, व्यवहारात सत्याच्या वाटेने जावं. आपलं बोलणं अत्यंत मृदू असावं. वाणी शुद्ध असावी. प्रत्येक क्षणी सावधान असावं. आपण कुणाला फसवू नये आणि कुणाकडून फसलंही जाऊ नये. काम करताना मनाची एकाग्रता हवी. जेवण अत्यंत साधं हवं. मित आहार चांगला. जेवताना मन शांत हवं. भोजन हे एक यज्ञ कर्म आहे. भोजनानंतर घरी असणाऱ्या माणसाने सद्ग्रंथाचं वाचन करावं. वाचनानंतर स्मरण, मनन, चिंतन आणि संवाद साधावा. आयुष्यात एक क्षणही वाया घालवू नये. 2 कामांमधला बदल म्हणजे विश्रांती. काहीतरी काम केल्याशिवाय खाऊ नये. आधी कष्ट मग फळं, हे तत्त्व सगळ्यांनी पाळायला पाहिजे. लोकांना सहकार्य करावं. दानधर्म, अन्नदान करावं. अहंकार, मीपणा सोडून द्यावा. देहबुद्धी सोडून द्यावी.
प्रपंचाचाच परमार्थ करावा. प्रपंच ही परमार्थाची पाठशाळा आहे. या पाठशाळेत प्रेयस आणि श्रेयस या दोन विचारांचा अर्थ प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे. आंतरिक समाधानाच्या, आत्मिक आनंदाच्या प्राप्तीसाठी प्रेयसाकडून श्रेयसाकडे जाणं हितकारक आहे असं समर्थ सांगतात. एखादी गोष्ट आचरणात आणताना मनाला, देहाला ती गोड वाटते, पण परिणामी ती विनाशकारक असल्यामुळे ती आपल्या हिताची नसते. या उलट एखादी गोष्ट आचरणात आणताना अति कष्टदायक वाटते, पण ती शाश्वत असल्यामुळे ती हितकारक असते. हिताची नसते ते झालं प्रेयस, आणि कष्टप्रद पण हितकारक, शाश्वत आनंद देणारी असते ती श्रेयस. मनाचा समतोल अत्यंत महत्त्वाचा आहे. हा समतोल राखता आला की आंतरिक समाधान, आत्मिक शांती, सात्विक आनंद आणि आत्मिक प्रसन्नता माणसाला मिळते. माणसाला कृतार्थ जीवनासाठी यापेक्षा दुसरं काहीही लागत नाही. श्री परमहंसांनी आपल्या शिष्यांना सांगितलेली गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या हिताची आहे. एक मुलगा आपल्या वडिलांबरोबर रस्त्याने चालला होता. समोर 4 शिपाई एका माणसाला मधोमध घेऊन चालले ते. तो मुलगा असं म्हणाला, बाबा हे कोण आहेत? बाबा उत्तरले, तो मधला चोर आहे आणि बाजूचे 4 शिपाई आहेत. ते 4 शिपाई त्या चोराला पकडून नेत आहेत. बाप लेक दोघंही थोडेसे पुढे गेले. तोच तो मुलगा बाबांना ओरडून म्हणाला, बाबा बाबा तो चोर बघा ना. बाबा म्हणाले, अरे तो चोर नाही, तो राजा आहे. राजाच्या भोवती त्याचे सेवक आहेत. मुलगा म्हणाला, असं कसं बाबा? मध्ये माणूस आहे आणि बाजूला शिपाई आहेत. मगाशी होतं तसंच हे खरं तर दृश्य आहे. बाबा म्हणाले, दृश्य तसंच दिसत असलं तरी त्यात फार मोठा फरक आहे. मगाशी शिपायांच्या ताब्यात चोर होता आणि आता राजाच्या ताब्यात त्याचे सेवक आहेत. चोर म्हणजे मन, शिपाई म्हणजे इंद्रिय, राजा म्हणजे मन आणि सेवक म्हणजे इंद्रिय. यावरून असं म्हणता येईल की आपण जर का इंद्रियांच्या अधीन म्हणजे ताब्यात गेलो तर आपण चोर ठरू. मनाच्या ताब्यात इंद्रिय ठेवली तर आपण राजा होऊ. आपण चोर व्हायचं का आपण राजा व्हायचं हे आपणच ठरवायचं. इंद्रियांवर ताबा येण्यासाठी संयमाची खरी गरज आहे. आपण नित्य मनाने तृप्त आणि समाधानी असावं. आपली तृप्तता समुद्रासारखी पाहिजे. नद्या अखंड समुद्रात पाणी आणून ओततात तरी समुद्र आपली मर्यादा कधीही ओलांडत नाही. आपल्या मनाने आपलं मूळचं रूप, गुण, निर्मळता कधीही विसरू नये. निसर्ग जसा कधी आपला पिंड म्हणजे स्वकर्तव्य विसरत नाही, कोणाच्यातही तो भेदभाव करत नाही, तसं आपण नित्य राहायला हवं. आपण परिस्थितीनुसार बदलतो, आपलं मूळ गुणधर्म सोडून देतो, आपल्या अंतरंगाचं सौंदर्य विसरून जातो, आपल्यातल्या चांगुलपणाकडे, देवत्वाकडे आपण पाठ फिरवतो, माणुसकी विसरतो आणि पशु आणि राक्षसाप्रमाणे वर्तन करतो. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील एक वास्तव घटना त्यांच्यातल्या परिवर्तनाला कारणीभूत झाली. स्वामीजी खेत्रीच्या महाराजांकडे मुक्कामाला होते. तेव्हा महाराजांच्या दरबारी एका गायिकेचं गाणं होतं. त्यासाठी स्वामीजींना आग्रहाचं निमंत्रण होतं, पण आपण संन्यासी असल्यामुळे आपण येऊ शकत नाही, तरी क्षमस्व असा निरोप स्वामीजींनी पाठवला. त्या गायिकेला खूप वाईट वाटलं. गायिकेने त्या दिवशी आपल्या गोड गळ्याने संत सुरदासांचं भजन आडवून आडवून म्हटलं. त्या भजनाचा भावार्थ असा होता की हे देवा, माझे अवगुण तू मनात ठेवू नकोस, तू समदर्शी हो, तू माझा उद्धार कर. रात्रीची नीरव शांतता, त्या शांततेत स्वामीजींचं मन एकाग्र झालं. आपल्या खोलीत ध्यानाला बसले असताना त्या गायिकेचे सूर स्वामींच्या कानी पडले. त्या सुरांशी, त्याच्या अर्थाशी स्वामीजींचं मन एकाग्र झालं आणि त्यांचे डोळे आपोआप गळायला लागले. त्यांना स्वतःचा विसर पडला. मनात आलं, आपण समदर्शी आहोत का? गंगा माय समदर्शी आहे, आपले गुरु समदर्शी आहेत. गंगेत गटारातलं आणि नदीतलं दोन्हीचं पाणी मिसळतं,
गंगा दोन्ही पाण्यांना पवित्र करते. ही गायिका संत सूरदासांच्या अभंगातून आपल्यातल्या देवत्वाला स्पर्श करतीये, साद घालतीये. स्वामींजींमधला आत्माराम जागा झाला. स्वामीजी तात्काळ उठले. गाणं संपल्यावर त्यांनी त्या गायिकेची क्षमा मागितली. तिला वंदन केलं. माते, मला क्षमा कर, अशी याचना केली. स्वामीजींचा साधेपणा, नम्रपणा, निरागसता खरंच कौतुकास्पद आहे. अहंकाराचा पुसटता स्पर्शही त्यांच्या मनाला नसल्यामुळे त्यांच्यातल्या देवत्वाला सहज जाग आली. सूक्ष्म मन भगवंताशी एकरूप होऊन गेलं. भगवंत आनंदमय आहे. स्वामीजी आनंदमय होऊन गेले. समर्थांच्या श्लोकात समर्थ आपल्याला असं सांगतात, अहंता गुणे सर्वही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते. सुखी राहता सर्वही सुख आहे, अहंता तुझी तूच शोधूनी पाहे. जय जय रघुवीर समर्थ.